गोशाळांमध्ये ठेवण्यात येणाऱ्या देशी गायींच्या पालन पोषणासाठी प्रतिदिन प्रतिगाय 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। योजनेसाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडे नोंदणीकृत आणि सदर शासन निर्णयामधील नमूद निकषानुसार पात्र गोशाळा, गोसदन, पांजरापोळ आणि गोरक्षण संस्थांनी 5 जानेवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले। या योजनेचा उद्देश आणि स्वरूप, अनुदान पात्रतेच्या अटी व शर्ती, योजनेची अंमलबजावणी तसेच योजनेचा ऑनलाईन अर्ज आणि त्यासोबत जोडावयाची अनुषंगिक कागदपत्रे आदींबाबतची सविस्तर माहिती www.mahagosevaayog.org व https://schemes.mahagosevaayog.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे। पशुसंवर्धन विभागाच्या 8 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयातील नमूद पात्रतेच्या अटीनुसार इच्छुक पात्र संस्थांनी ऑनलाईन पद्धतीने 5 जानेवारी 2025 रोजीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करावे। महाराष्ट्र गोसेवा आयोग कार्यालयाकडे थेट प्रस्ताव सादर केलेला तसेच ईमेल किंवा तत्समद्वारे सादर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. विशाल येवले यांनी केले आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।